शुभम तुमचं पुन्हा एक वेळेस या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, आपला आजचा ब्लॉग होणार आहे आपल्या 12 फरवरीच्या यात्रेवर. तर चला तर मित्रांनो, कुठलाही टाइम वेस्ट न करता पटापट आपण घेऊ यात्रेमध्ये एंट्री आणि जाऊया समोर आणि पाहूया आपलं कोण कोण आपल्याला मिळणार आहे, कोण कोण नाही. तर यात्रेची सुरुवात मित्रांनो आपली बादशाही कट चहापासूनच झालेली दिसते बा. तर सुरुवातीलाच पाहिलं तर इथं का बा 150 रुपये सेल. म्हणलं वा वा वा, 150 रुपये सेल तर आपल्याला खूप जमलं बा. म्हणलं गेलो बा तिथून, पण घेतली एकही वस्तू नाही तिथून. आता तुम्ही म्हणाल का काऊन एकही वस्तू घेतली नाही बा. अरे भाऊ, खिशात पैसे तर पाहिजे का नाही पाहिजे. अरे भाऊ, खिशात पैसे तर पाहिजे का नाही पाहिजे. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. तर इथे मिळाली प्रेम भाऊला एक 60 करोडाची ट्रेन घेऊन. प्रेम भाऊ झाले खुश. आपले मित्र म्हणत होते बाबा का भेटतो म्हणून यात्रेमध्ये, तर काही समजून नाही राहिलं कोण भेटणार आहे कोण नाही. तरी जाऊन पाहू म्हणलं समोर समोर भेटन कोणी नाही कोणी. निघालो बा आम्ही आमच्या रस्त्यानं. मग तर सुरुवातीलाच आपली भेट झाली मेश्राम अँड मेश्राम्स फॅमिली सोबत. तर आपला कॅमेरा चालूच होता. तर बाईला म्हणत होतो आपण, बाई आपल्या कॅमेऱ्यामध्ये आपल्या फॅन फॉलोविंग साठी हात दाखवून देतो. बाई काही ऐकत नव्हती, कारण की बाईला पक्क माहित होतं का आपली एकही फॅन फॉलोविंग नाही आहे. त्यानंतर आपण आलो समोर आल्यानंतर भेटलो आपण आपल्या मन्ने फॅमिलीला. सूरज भाऊचं आधी काही लक्ष नव्हतं, मग नंतर गेलं सूरज भाऊचं लक्ष. सूरज भाऊ बनवत होते आपला कच्चा चिवडा. आता भाऊ, कच्चा चिवडा म्हणल्यावर आपल्या तोंडाला बी पाणी सुटलं होतं ना. आपल्याला खायचा होता कच्चा चिवडा, पण म्हणलं मग होईल संध्याकाळ. त्याच्या पहिले आपले फिरून घेऊ आपण आणि मग आल्यावर काय तर खा प्याचं पाहून घेऊ बा. बस थोडंसं तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला इथे भेटलं पाहासाठी वेगवेगळ्या प्रकारचे केक, पेस्ट्रीज. आणि हे का होतं आपल्याला समजलं नाही, पण वेगवेगळ्या प्रकारचे इथे खाण्याच्या वस्तू ह्या मन्ने फॅमिलीकडून बनवून आणलेल्या होत्या. त्या सुद्धा आपण पाहिल्या. खाण्याची तर इच्छा भरपूर होती, पण पैसे बर्थडेचा वगैरे केक घेऊन लागला तर काही टेन्शन घ्यायचं ना. आपल्या सूरज भाऊला फोन लावायचा. श्रेयांश बेकरी म्हणून आपल्या भाऊची बेकरी आहे, ते पण घरूनच आपल्याला केक बनवून भेटते चांगला. ते उत्तमातून उत्तम होते आपले सतीश भाऊ, जे व्हिडिओ मध्ये फुल पोस्ट देऊन आपले उभे होते. समोर पाहिलं तर का 29 रुपयाले मोबाईल ग्लास. बापरे, 29 रुपयाले. तर अजून समोर जाऊ म्हणलं, याच्यापेक्षा अजून स्वस्ता भेटेल. कुठं 49ला भेटते, कुठं 99ला भेटते. ते 29 रुपयाला दिसला. याच्या पुढे म्हणलं अजूनही स्वस्ता भेटेल. जाऊन पाहू म्हणलं, 19 रुपयाचा असला तर घेऊन घेऊ म्हणलं. समोर गेलो अजून. मग थोडंसं समोर आलो जर आपण इथं, तर समोर आल्याबरोबर इथं पाहायला भेटले आपल्याला टॅटू आर्टिस्ट. त्याच्या पुढे अजून समोर गेलो तर इथं पाहायला भेटले आपल्याला आपले फॅन फॉलोईंग. ते आपले फॅन फॉलोईंग नाही होते, ते त्याच्यातच मग्न होते. म्हणलं जाऊ दे, म्हणलं का फॅन फॉलोईंगच्या मागं लागता. फॅन फॉलोईंग नाही तर नाही, पण हे भाऊ मस्त उडवत होते आपले बुब्बारे, एक नंबर. ते समोर बी एक काही ते काकाजी ते खेळणं विकत होते. हे एक नवीनच वाटलं होतं का होतं. ते पाहासाठी आपण गेलो तिथं. विशेष म्हणलं याच्यात काय आहे बा, थोडंसं पाहूनच घ्या. काकाजी ते खेळणं दाखवायचे ते काहीतरी दुसरंच काढत होते. म्हणलं का आहे बा. पाहिलं तर ते निघालं काकाजीनं घेतलं पान खाऊन बा. म्हणलं जमलं, जाऊ द्या आपल्याला तर काही भेटलं नाही. म्हणलं नाही तर नाही, जाऊ द्या समोर चालू. तर समोर गेल्याबरोबर पुन्हा आपल्याला आपले भेटले मित्र परिवार. तर हे होते आपले निखिल भाऊ, भूषण भाऊ आणि गजानन भाऊ. त्यांनी पण आपला थंब दाखवून आपल्या चॅनलसाठी शुभेच्छा दिल्या. नंतर निघालो आपण समोर. तिथं होते आपले सँडी भाऊ म्हणजे संदीप भाऊ. तर त्यांचं पण लक्ष नव्हतं आपल्याकडे सुरुवातीला, नंतर त्यांचं लक्ष गेलं. त्याच्यानंतर आपण बसवलं आपला प्रेम भाऊला त्या जम्पिंगवर. प्रेम भाऊ त्या जम्पिंगवर बसण्यासाठी खूप रडत होते, कारण की त्यांना लागत होती भीती. आणि भीतीच्यामुळे त्यांचं वातावरण झालं होतं टाईट, म्हणून ते उतरण्यासाठी खूप घाई करत होते. नंतर त्यांना उतरवलं. पण काही असो बा, ह्या वर्षीची जी यात्रा भरली ते ह्या वर्षीच्या यात्रेमध्ये चांगलं मस्त आपल्याला लहान लेकरासाठी खेळायचं पाहायला भेटलं. याच्यामध्ये आपल्याला बसण्याची लई लहानपणापासून इच्छा होती, पण आपण आजपर्यंत कधीच बसू शकलो नाही. जाऊ द्या, काही विषय नाही. सगळं काय झाल्यावर प्रेम भाऊला भेटला आपला आवडीचा खेळ. तो म्हणजे हा चक्कर होता. त्याच्यामध्ये प्रेम भाऊला बसायला खूप आवडते, पण ह्यावेळेस प्रेम भाऊ बसले आणि त्यांनी मजा घेण्याची अपेक्षा केली. पण ते जे काकाजी होते त्यांना खूप जोरामध्ये ते गाडी फिरवली. त्याच्यामुळं काय झालं का प्रेम भाऊचं फिरलं डोकं आणि प्रेम भाऊ लागले रडाले आणि प्रेम भाऊ झाले आउट ऑफ कंट्रोल. त्याच्यामुळं मग म्हणलं पाळणा आपला थांबू द्या आणि लवकरात लवकर प्रेम भाऊला खाली उतरवलं.
मग आलो आम्ही समोर. मग समोर आल्यावर पाहतो तो का भाऊपाशी दिसली एक बंदूक. त्या बंदूक मध्ये डब्बीची काडी टाकल्या बरोबर बस रिलोड झाली का बिलकुल असा आवाज येतो जोरात. पाहून घ्या तुम्ही आता कसा आवाज येते. तर कसा वाटला मग आवाज गनचा आपल्याला सांगा तुम्ही आपल्या कमेंटमध्ये. नंतर आलो आपण आपल्या अमोल भाऊच्या दुकानामध्ये. तिथं पाहतो तर का आपल्याला भेटली आपली फॅन फॉलोविंग ओरिजिनल वाली. कमी अरे कमीचा विषयच ना आपल्यामध्ये. अमेरिका क्या कहता था क्या हो तुम आज हम कहते तू क्या है बरोबर. प्रत्येकाची प्रक्रिया बरोबर एक नाही एकाले बरोबर दिसणार आहे. हो बिलकुल अतिशय सुंदर असे रमणीय वातावरण. बर्थडे बॉय 12 फरवरीची यात्रा आणि गौशील भाऊचा वाढदिवस हा फक्त एकाच दिवशी येते. बरोबर आहे का नाही. आलो बा समोर. हे होतं सक्षम चायनीज कॉर्नर. इथं आलो म्हणलं काहीतरी खावा इथं आपलं चायनीज बिनीज. यासाठी आलो इथं. मस्त प्रमाणात बनवणं चालू होती. एक नंबर चायनीज नूडल्स. म्हणलं चला असं खाऊनच जाऊ म्हणलं. गेलो बा अंदर बसलो तिथं जाऊन पाहतो त्याच्याकडं. तर म्हणतो गर्दी होती त्याच्यामुळे काही लवकर बनवणं जमी नाही. म्हणलं जाऊ दे थांबतो थोडा वेळ कारण की खाऊन तर जायचं होतं आपल्याला. त्याचं बनवणं चालू होतं. थोडंसं त्याचा शूट घेऊन घेतला. मस्त बनवत होते ते काका आणि त्याच्यासोबत एक त्याच्या मिसेस असं त्या काकू होत्या. दोघंच जण एवढं मोठं दुकान सांभाळत होते. म्हणलं भाऊ खरं ह्याच्या हिमतीची दाद द्यायला लागेल कारण की गर्दी एवढी राहते भाऊ. पैसे देणं घेणं जमलं पाहिजे. म्हणलं ठीक आहे जाऊ म्हणलं आता बसाव कारण की आपल्या प्लेट झाल्या होतं तयार. आणि म्हणलं खाऊ म्हणलं कशा झाल्या ते आपल्याला पाहून त्याची टेस्ट बीट सांगू म्हणलं कशी जमली. तर मग बसलो बुवा. हे होते आपले नूडल्स पाहून घ्या असे दिशे झणझणीत मस्त. म्हणलं सन्न तिकीट असेल बुवा खाऊन पाहतो म्हणलं. पहिला एक घास घ्यावं बा म्हणलं. घेतला आपला चम्मच उपसला मस्तानं खाऊन पाहावं म्हणलं. खाल्ला मी ना पहिला घास. पाहतो तर एक नंबर बढिया होते. भाऊ आपले लाईटमध्येच खुश होते त्याच्यामुळे काही भाऊचं इकडे खाण्यात लक्ष नाही होतं. लाईटच दाखवत द्या ठीक आहे जाऊ दे. नंतर आलो इकडे डोसा सेंटरकडे. डोसावाला पाहतो तर आपल्याच गावातला होता. अरे म्हणलं आता भाऊ आपला ओळखीचाच आहे. म्हणलं फ्रीमध्ये चालते का बुवा. आपल्याला चारला गिरला नाही आपण काही मागितलं नाही. पण म्हणलं ठीक आहे जाऊ दे म्हणलं. भाऊ बनवते डोसा. आपण थांबलो थोडा वेळ पाहतो तर ह्या गावात डोसा होता भाऊ. मग आपलं सगळंच खाणं पिणं झालं होतं. शेवटचं होते चष्म्याचं दुकान. म्हणलं आपण ठीक आहे हे पाहून घेतलं. तर अशा प्रकारे आपला आजचा व्लॉग झाला होता. जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तेव्हा भेटू पुन्हा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.